ऑक्टोबरमध्ये 10,000 पोलिसांची भरती करण्यात येणार आहे। पदभरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला प्रस्ताव सादर करण्यात आलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही भरती होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। सुरुवातीला मैदानी आणि त्यानंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। नेमक्या कोणत्या पदांसाठी ही भरती होणार असून त्याचे निकष काय आहेत ते पाहूया। पोलीस भरती पदमंजुरीसाठी गृह विभागाकडे प्रस्ताव देण्यात आलाय। बॅट्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई, SRPF मध्ये अंमलदारांची भरती केली जाणार आहे। मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे। तसंच पोलीस भरतीच्या अर्जांचं शुल्क 1,000 रुपये असणार आहे। ग्रामीण भागातल्या बेरोजगार तरुणांसाठी 1,000 रुपये शुल्क जास्त असल्याची तक्रार गेल्या वेळी करण्यात आली होती। त्यामुळे अर्जांच्या शुल्कावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। राज्यातील सर्व शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यापुढे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत। आता जे कर्मचारी सेवेत आहेत ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये ही माहिती दिली। शाळांमुळे यापुढे आता कंत्राटी कर्मचारीच असतील। शिक्षण मंत्र्यांनी अधिवेशनामध्ये याबाबत माहिती दिली। राज्यातील सर्वच चतुर्थ श्रेणीची जी काही पदं आहेत ती या ठिकाणी व्यपगत होत आहेत आणि त्याच धर्तीवर सदरच्या शिपाई पदाचंही त्या ठिकाणी व्यपगत होत आहेत। आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी पदं आहेत ती म्हणजे त्यांचं सेवानिवृत्ती होईपर्यंत त्यांचा काही विषय नाही। ते पद त्याचं सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मग या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पद ते भरता येणार आहे कंत्राटी पद्धतीने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।